नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक नवीन न्यूज. या न्यूजचा वापर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये होणार आहे. जसे की तुमची व्होकॅब्युलरी वाढवायची असेल, फिल इन द ब्लँकचे प्रश्न असतील, रीडिंग कॉम्प्रेशन असतील, यासाठी तुम्हाला उपयोग होणार आहे. चला आपला न्यूजला स्टार्ट करूया. बघा, पोलीस किल 4 गँगस्टर फ्रॉम बिहार इन एन्काउंटर इन दिल्ली. मित्रांनो बघा, ही जी हेडलाईन असते ती नेहमी सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरण्यात येत असते. बघा, पोलीस किल 4 गँगस्टर. पोलीस काय करतला तर 4 गँगस्टरला त्यांनी मारला फ्रॉम बिहार. कशामध्ये? बिहारमधल्या. इन एन्काउंटर इन दिल्ली. ओके, बिहारमधले ते गँगस्टर होते, त्यांना एन्काउंटर करण्यात आला. कुठे? तर दिल्लीमध्ये. वाचूया. पोलीस से दॅट, पोलीस असं म्हणतात की ऑन बिंग सिग्नल टू स्टॉप. पोलीस असं म्हणतात की त्यांनी त्या गुन्हेगारांना सिग्नल दिला होता. काय दिला होता? तर एक सिग्नल दिला होता थांबण्यासाठी. द गँग ओपन्ड फायर ॲट देम विदाऊट एनी प्रोवोकेशन. बघा, द गँग ओपन्ड फायर, त्यांनी लगेच गँग जी होती त्या गँगनी फायरिंग सुरू केली. ॲट देम, ॲटचा अर्थ होतो त्यांच्याकडे. त्या गँगने त्यांच्याकडे फायरिंग सुरू केली विदाऊट एनी प्रोवोकेशन. प्रोवोकेशनचा अर्थ होतो चिथावणी देणं, एखाद्याला काहीतरी करण्यासाठी आपण त्याला डिवचणं असं आपण म्हणतो. त्यांनी कुठलंही प्रोवोकेशन न करता डायरेक्ट पोलिसांवरती फायरिंग चालू केली होती. दे वर अलेजली कन्स्पायरिंग टू स्प्रेड टेरर जस्ट बिफोर द असेंब्ली इलेक्शन इन द स्टेट. बघा, दे वर अलेजली, त्यांच्यावर अलेज करण्यात आला होता. अलेजचा अर्थ होतो आरोप करणे. कन्स्पायरचा अर्थ होतो कट रचणे, प्लॅन करणं. त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता कट रचण्याचा. काय? टू स्प्रेड टेरर. स्प्रेड म्हणजे पसरवणे. टेररचा अर्थ होतो दहशत. लोकांमध्ये दहशत पसरवण्याचा त्यांच्यावर अलेज केला होता, आरोप केला होता. जस्ट बिफोर द असेंब्ली इलेक्शन इन द स्टेट. बघा, जस्ट बिफोर द असेंब्ली इलेक्शन, जे स्टेटमधले म्हणजे बिहारमधले जे इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या अगोदर त्यांच्यावरती हा आरोप करण्यात आलेला होता. कार, पिस्टल्स रिकवर्ड फ्रॉम देम. रिकवर म्हणजे जप्त करणे. त्यांच्याकडून काय जप्त केलं? तर कार आणि पिस्टल. मित्रांनो, शब्दाला जोडीनुसार लक्षात ठेवा. काय केलं होतं? बघा, अलेज. अलेज म्हणजे आरोप केला होता. कन्स्पायर म्हणजेच काय? तर कट रचण्यात आलेला होता. स्प्रेड म्हणजे काय? पसरणे. टेरर दहशत. रिकवर म्हणजे काय? तर जप्त करणे असं आपण त्याला म्हणता येईल. ओके, चला आता आपण बातमीकडे आपल्या एक्झॅक्ट येऊया. आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे बातमी दिलेली आहे. A Bihar-based gang allegedly conspiring to spread a terror just before the assembly election was gunned down by a joint team of police of the state and Delhi in the Rohini area early on Thursday. आता बघा मित्रांनो, पूर्णपणे आपण बातमी यामध्ये वाचूया. बघा, बिहारमध्ये असलेली जी गँग होती त्यांच्यावर अलेज करण्यात आला होता, आरोप करण्यात आला होता. कन्स्पायरिंग कट रचणं, टू स्प्रेड टेरर जस्ट बिफोर द असेंब्ली इलेक्शन. असेंब्ली इलेक्शनच्या अगोदर त्या बिहारमध्ये कन्स्पायर करणं म्हणजे कट रचणं की लोकांमध्ये दहशत पसरवणं हा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. वॉज गन डाऊन बाय अ जॉईंट टीम ऑफ द पोलीस ऑफ द स्टेट. बघा, वॉज गन डाऊन. मित्रांनो, या गन डाऊनचा अर्थ काय होतो? एखाद्याला शूट करणं म्हणजे एखाद्याला गोळी मारणं. त्याला गोळी मारून एक तर त्याला काय करा आपण म्हणूया गंभीर दुखापत करणं किंवा त्याला मारून टाकणं. या गन डाऊनचा अर्थ होतो गंभीर दुखापत करणं किंवा मारून टाकणं. वॉज गन डाऊन इथे पॅसिव्ह व्हॉइस रचना आहे. बघा, बाय म्हणजे कडून, कुणाकडून? अ जॉईंट टीम. अ म्हणजे एक सांगण्यासाठी. अ जॉईंट टीम ऑफ द पोलीस ऑफ द स्टेट. जे स्टेटचे जे पोलीस आहेत त्यांची एक जॉईंट टीम होती, त्यांनी त्यांना गन डाऊन केलं होतं म्हणजे मारलं होतं. अँड दिल्ली इन द रोहिणी एरिया अर्ली ऑन थर्सडे. मित्रांनो, ऑनचा वापर कुठे करतात? तर तुम्हाला कुठलाही वार सांगायचा असेल ना, त्याच्यासमोर तुम्हाला ऑनचा ह्या प्रिपोजिशनचा वापर करावा लागतो. ऑन थर्सडे. ओके, पुढे बघा. In a 10-minute encounter, nearly 20 police officers shoot dead 4 members of the gang who were wanted in criminal multiple murder cum extortion cases and were allegedly known for publicly taking responsibility for violent crimes, the police said. बघा, इन अ 10-minute एन्काउंटर. किती वेळ चालला? साधारणतः एक 10 मिनिट तो एन्काउंटर चाललेला होता. इन अ 10-minute एन्काउंटर नियरली 20 पोलीस ऑफिसर. किती पोलीस ऑफिसर होते? बघा, नियरली म्हणजे जवळपास 20 पोलीस ऑफिसर होते. त्यांनी शूट केलं. कुणाला? तर 4 मेंबर्स ऑफ द गँग. गँगच्या 4 लोकांना त्यांनी शूट करून टाकलं. शूट डेड म्हणजे शूट करून मारून टाकलं. हू वर वॉन्टेड इन क्रिमिनल मल्टिपल मर्डर कम एक्स्टॉर्शन केस. बघा, हू वर वॉन्टेड. मित्रांनो, हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. या हूचा वापर होतो जो की. हू वर वॉन्टेड जे की पाहिजे होते, पोलिसांना पाहिजे होते. इन मल्टिपल म्हणजे असंख्य अशा मर्डर कम एक्स्टॉर्शन केसेस. ओके, मर्डर सोबतच, कम म्हणजे सोबत, मर्डर कम एक्स्टॉर्शन केसेस.
एक्स्टॉर्शनचा अर्थ होतो खंडणीच्या केसामध्ये, म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याला पैसे मागण्यासाठी धमकावणं, त्याला खंडणी करणं, कुणाला किडनॅपिंग करून खंडणी मागणं, तर त्याला एक्स्टॉर्शन केसेस म्हणतात. अँड वर अलेजली नोन फॉर पब्लिकली टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हायलेंट क्राईम्स. बघा, अँड वर अलेजली नोन, वर म्हणजे अनेक याच्यासाठी, अलेजली नोन त्यांच्यावर बेकायदेशीररित्या ते सर्वांना नोन परिचयाचे झालेले होते, माहिती झालेले होते, फॉर पब्लिकली टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर व्हायलेंट क्राईम. बघा, व्हायलेंट क्राईम, जेवढा काही व्हायलेंट क्राईम, व्हायलेंटचा अर्थ तो हिंसा, जेवढा काही हिंसक क्राईम झालेला आहे तर त्यामध्ये त्यांचं नाव आलेलं होतं, त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला होता. A car, 4 sophisticated semi-automatic pistols and 1 country-made pistol were recovered from the site of the encounter. बघा, आता काय जप्त करण्यात आलं. एक कार जप्त करण्यात आली. 4 सोफिस्टिकेटेड सेमी ऑटोमॅटिक पिस्टल. बघा, सोफिस्टिकेटेडचा अर्थ काय होतो तर कृत्रिम, म्हणजे एकदम आधुनिक पद्धतीचं असं म्हणूया. सोफिस्टिकेटेड म्हणजे आधुनिक पद्धतीचं. सोफिस्टिकेटेड आधुनिक पद्धतीच्या सेमी ऑटोमॅटिक पिस्टल होत्या त्यांच्यावर, आधुनिक पद्धतीच्या सेमी ऑटोमॅटिक पिस्टल होत्या, कार होती. अँड 1 कंट्री मेड पिस्टल म्हणजे एक देशी गावठी बंदूक त्यांच्याकडे सापडण्यात आलेली होती. बघा ना, एवढं सगळं आलेलं आहे, म्हणजे सब्जेक्ट हा प्लुरल झालाय त्यामुळे ते वर आले आणि रिकवर्ड आले, पॅसिव्ह वॉइस रचना. त्यांच्याकडून रिकवर करण्यात आली, जप्त करण्यात आली फ्रॉम द साईट ऑफ द एन्काउंटर. फ्रॉम पासून, द साईट ऑफ द एन्काउंटर, जिथे एन्काउंटर घडला तर त्या साईटपासून एवढं सगळं जप्त करण्यात आलेलं होतं. पुढे बघा आता, द गँग, हे सगळे नावं दिलेत. द गँग, रंजन पाठक वगैरे नाव दिलेत. कॉल्ड इट सेल्फ सिग्मा कंपनी. बघा, इट सेल्फ, ती गँग जी स्वतःला काय म्हणायची तर सिग्मा अँड कंपनी, त्यांनी कंपनी स्थापन केली होती त्या गँगनी. अँड हॅड पब्लिसाइज्ड, आणि त्यांनी पब्लिसाइज केलं होतं, प्रसिद्ध केलं होतं, अर्लियर किलिंग्स ऑन सोशल मीडिया. जे अर्लियर सुरुवातीला नुकते जे किलिंग झाले, लोकांना जे मारण्यात आलेले ते त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं होतं की यांना आम्ही मारलेलं आहे. द पोलीस सेड दॅट, पोलीस असं म्हणतात की आफ्टर द शूट आउट झाल्यानंतर दे रिकवर्ड अन ऑडिओ क्लिप इन विच रंजन द गँग लीडर could be heard conspiring to spread disorder and terror in बिहार. आता पोलीस असं म्हणतात की आफ्टर द शूटआउट झाल्यानंतर दे रिकवर्ड, त्यांना सापडली, रिकवर्ड जप्त केली त्यांनी काय, ॲन ऑडिओ क्लिप. ॲन कशामुळे तर ए पासून आहे ना, ए पासून हा आपलं हे आहे नाऊन, एक प्रकारचं एक ऑडिओ क्लिप त्यांना सापडण्यात आलेली होती. इन विच, ज्यामध्ये रंजन द गँग लीडर, जो गँग लीडर आहे, कुड बी हर्ड, तो असं सांगतो की स्प्रेड डिसऑर्डर अँड टेरर इन बिहार. तो बिहारमध्ये काय करतोय बघा, कन्स्पायरिंग म्हणजे कट रचतोय काय तर स्प्रेड डिसऑर्डर, स्प्रेड पसरवणं, डिसऑर्डर म्हणजे अराजकता माजवणं, सगळीकडे गोंधळ माजवणं, त्याला डिसऑर्डर म्हणतात. अँड टेरर इन बिहार, बिहारमध्ये द टेरर प्रसिद्ध करायचा म्हणजे आपण दहशत माजवायची. द गँग हॅड बीन एवेडिंग अरेस्ट इन द स्टेट अँड हॅड टेकन शेल्टर इन दिल्ली. बघा, द गँग हॅड बीन इवेडिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना आहे. बघा, सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. द गँग हॅड बीन इवेडिंग, इवेडचा अर्थ होतो टाळणे. EVAD मूळ शब्द येतो मित्रांनो, रूट वर्ड येतो इवेड, EVAD. तर गँग जी होती ती इवेड करण्यात आले होते अरेस्ट, पकडण्यापासून, इन द स्टेट, त्यांच्या राज्यामध्ये ते पकडण्यापासून टाळत होते. अँड हॅड टेकन शेल्टर इन दिल्ली. बघा, हॅड टेकन इथे पास्ट परफेक्ट आणि त्यांनी दिल्लीमध्ये आपला निवारा, शेल्टर शोधलेला होता. We received specific input from the Bihar police regarding the movement of these wanted criminals in Delhi. बघा, we received, पोलीस काय म्हणतात, we received, आम्हाला मिळालेलं होतं, स्पेसिफिक इनपुट, विशिष्ट असं इनपुट, फ्रॉम द बिहार पोलीस पासून, रिगार्डिंग, संबंधित, द मुवमेंट ऑफ दिस वॉन्टेड क्रिमिनल इन दिल्ली. बघा, मुवमेंट म्हणजे त्यांची जी हालचाल आहे ना, तर त्यांची दिल्लीमध्ये हालचाल आहे, तर ही त्यांना टिप मिळाली होती. ॲक्टिंग ऑन दिस, यावर कृती करून, वी फॉर्म्ड अ जॉईंट टीम. बघा, फॉर्म सिंपल पास्ट रचना आहे, सब्जेक्ट वी झाला, फॉर्म हा फिटू झाला. वी फॉर्म्ड अ जॉईंट टीम, या टिपचा वापर करून आम्ही एक जॉईंट टीम एक निर्माण केली विथ बिहार पोलीस, म्हणजे दिल्ली पोलीस आणि बिहार पोलीस सोबत एक जॉईंट टीम निर्माण केली. द क्रिमिनल्स वर वॉन्टेड इन सेव्हरल केसेस इन्व्हॉल्विंग मर्डर. बघा, द क्रिमिनल वर वॉन्टेड, क्रिमिनल्स अनेक आहे ना प्लुरल, वर लागलाय, वर वॉन्टेड, ते क्रिमिनल पाहिजे होते इन सेव्हरल केसेस. मित्रांनो, सेव्हरलचा अर्थ होतो विविध किंवा वेगवेगळ्या. इन्व्हॉल्विंग मर्डर, त्याच्यामध्ये केस कुठल्या होत्या तर इन्व्हॉल्व म्हणजे समाविष्ट असणे, मर्डरचा सुद्धा समावेश होता. आर्म असॉल्ट होता, असॉल्ट म्हणजेच काय तर एखाद्याचा छळ करणं. आर्म असॉल्ट म्हणजेच काय तर बंदुकीचा धाक दाखवून, चाकूचा धाक दाखवून, हत्याराचा धाक दाखवून कुणाला लुटणं वगैरे, ते एक गुन्हा होता त्यांच्याकडे. आणि इलिगल पोजेशन ऑफ वेपन, इलिगल म्हणजे बेकायदेशीर. बघा, LEGAL, या लिगलचा अर्थ होतो कायदेशीर, इलिगल म्हणजे बेकायदेशीर, पोजेशन म्हणजे मालकी, ऑफ वेपन, वेपनची मालकी घेणं.
बेस्ड ऑन सर्वेलन्स अँड टेक्निकल इनपुट. बघा, बेस्ड ऑन म्हणजे आधारित असणं, सर्वेलन्सचा अर्थ होतो पाळत ठेवणं, एखाद्यावरती नजर ठेवणं, आपण म्हणतो त्याला सर्वेलन्स म्हणतात. अँड टेक्निकल इनपुट. द अॅक्युज वर ट्रॅक्ड मूव्हिंग टुवर्ड्स बहादूर शाह मार्ग इन रोहिणी, सेड डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस क्राईम ब्रांच संजीव कुमार यादव. तर यांनी ट्रॅक केलं, बाबा कुठून जाते तर या रोडवरून ते जात आहेत. ओके, चला पुढे बघूया आणखी काय काय आहे याच्यामध्ये. पुढे बघा, टू अवॉइड डिटेक्शन. डिटेक्ट म्हणजे तपासणी करणं, अवॉइड म्हणजे टाळणे. तर ती तपासणी करण्यासाठी द गँग मेंबर्स डिड नॉट पुट सिम कार्ड. बघा, ही तपासणी टाळण्यासाठी म्हणजे आपण कुठे आहोत याचा मार्ग शोधण्यासाठी, तर त्यांनी काय मार्ग शोधू नये हे करण्यासाठी द गँग मेंबर डिड नॉट पुट सिम कार्ड. त्या गँग मेंबरने बघा सिम कार्डच त्यांच्या फोनमध्ये टाकलेलं नव्हतं. बघा, इन डिअर फोन, त्यांच्या फोनमध्ये त्यांनी सिम कार्ड टाकलेलं नव्हतं. मित्रांनो, सिम्पल पास्टची रचना असेल ना तर तिथे डीड वापरतात, डीड नंतर नॉट आहे आणि फी1 वापरतात. सिम्पल पास्ट बघा ना, पुटचे तिन्ही फॉर्म पुट होतात. या पद्धतीने सिम्पल पास्टची रचना आहे. डिड नॉट पुट सिम कार्ड इन देअर फोन, त्यांनी त्यांच्या फोनमध्ये सिम कार्ड टाकलं नव्हतं. इनस्टेड, त्याऐवजी दे युज्ड वायफाय हॉटस्पॉट, याऐवजी त्यांनी काय केलं, वायफाय हॉटस्पॉटचा वापर केला. फ्रॉम पासर बाय, जे जवळून जे हॉटस्पॉट होते गव्हर्नमेंटचे त्याचा वापर केला. टू मेक इंटरनेट बेस्ड कॉल, काय इंटरनेट बेस्ड कॉल करण्यासाठी. थ्रू सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉल करण्यासाठी काय केलं होतं, तर त्यांनी या प्रकारचे हे सिम कार्ड त्यांच्या याच्यामध्ये टाकण्यात आलेले नव्हते. ओके, आणि पुढे काय होतं बघा, दिस स्ट्रॅटेजी हेल्प देम, या स्ट्रॅटेजीने, या युक्तीने त्यांना मदत केली. रिमेन अनट्रेसेबल थ्रू कॉल डिटेल रेकॉर्ड. बघा, रिमेन राहणं, अनट्रेसेबल, ट्रेस म्हणजे एखाद्याचा मागोमाग लागणं, कुठं आहे ते कळणं, ट्रेस करणं, आणि अनट्रेसेबल कुठे आहे ते न कळणं. अनट्रेसेबल, बघा, दिस स्ट्रॅटेजी हेल्प देम रिमेन अनट्रेसेबल थ्रू कॉल डिटेल रेकॉर्ड. त्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड मिळू नये म्हणून त्यांनी अनट्रेसेबल राहिले. ओके, अँड कन्व्हेन्शनल मोबाईल ट्रॅकिंग मेथड, आणि कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक जुने मोबाईल ट्रॅकिंग मेथड द पोलीस सेड, जुनी त्यांनी मेथड वापरण्यात आलेली होती. मिस्टर यादव सेड दॅट द अराउंड 2:20 AM. बघा, मिस्टर यादव म्हणतात की अराउंड म्हणजे च्या आसपास. ओके, अराउंड म्हणजे च्या आसपास. एक अराउंडचा अर्थ होतो भोवताली आणि एक इथे अर्थ होतो च्या आसपास. अराउंड 2:20 AM म्हणजे जवळपास रात्रीच्या 2:20 द पोलीस इंटरसेप्टेड अ फाईट कार विथ 4 ऑक्युपंट्स ऑन बहादूर शाह मार्ग नियर पंचोली पार्क इन रोहिणी. बघा, असं म्हणतात की द पोलीस इंटरसेप्टेडचा अर्थ होतो मित्रांनो खंडन करणं, म्हणजे एखादी गोष्ट समोर जाण्यापासून थांबवणं त्याला इंटरसेप्ट असं म्हणतात. मग पोलिसांनी काय इंटरसेप्ट केलं, फाईट कार, एक पांढऱ्या रंगाची कार होती, तिला थांबवण्यासाठी पोलिसांनी एक इंटरसेप्ट केलं. त्याच्यामध्ये बघा 4 ऑक्युपंट म्हणजे व्यापून टाकलेले लोक, किती होते, 4 लोक होते. ऑन बहादूर शाह मार्ग निखर पंचोली मार्ग इन रोहिणी. ऑन बिंग सिग्नल टू स्टॉप, त्यांना सिग्नल केला, थांबण्यासाठी सिग्नल केला. दे ओपन्ड फायर, मग त्या गुंडांनी काय केलं, ओपन्ड फायर केलं, पोलिसांवरती फायरिंग चालू केली. द पोलीस विदाउट एनी प्रोवोकेशन, कुठलीही चिथावणी न देता डायरेक्ट त्यांनी शूटिंग चालू केली. द पोलीस रिटॅलिएटेड इन सेल्फ डिफेन्स. मित्रांनो, रिटॅलिएटचा अर्थ होतो बदला घेणं, जशाच तसं उत्तर देणं. त्यात त्यांनी फायरिंग चालू केली, पोलिसांनी सुद्धा रिटॅलिएट केलं, जशाच तसं उत्तर दिलं. कशासाठी, तर सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षणामध्ये. लीडिंग टू ब्रीफ एक्सचेंज ऑफ फायर ड्युरिंग विच ऑल द 4 अक्युज्ड वर इंजर्ड, ही सेड. लीडिंग टू ब्रीफ एक्सचेंज, आणि त्याच्या याच्यामध्ये एक्सचेंज म्हणजे गोळ्यांचा बाहेर जो चालू होता गोळीबारीमध्ये, फायर ड्युरिंग विच ऑल 4 अक्युज्ड वर इंजर्ड, ते 4 जे अक्यूज होते, आरोपी होते, ते इंजोर झाले, जखमी झाले. आता त्यांच्याबद्दल दिले. ड्रेडफुल क्रिमिनल, ड्रेडफुलचा अर्थ होतो भयानक, ठीक आहे, भयानक गुन्हेगार. मिस्टर यादव सेड दॅट द 4 वर रश टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल फेअर दे वर डिक्लेअर्ड ब्रॉड डेड बाय डॉक्टर. बघा, मिस्टर यादव असं म्हणतात की 4 जे 4 लोक जे होते वर रश टू म्हणजे त्यांना नेण्यात आलं. रशचा अर्थ होतो मित्रांनो गाडी चालवणं वेगानं, त्याला रश म्हणतो. त्यांना वेगानं त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं होतं. अँड दे वर डिक्लेअर्ड, पॅसिव्ह व्हॉइसची रश नाही, सिम्पल पास्टची. दे वर डिक्लेअर्ड ब्रॉट डेड बाय डॉक्टर. बघा, पॅसिव्ह आहे, बाय म्हणजे कडून, तर त्यांना डॉक्टरांकडून डेड घोषित करण्यात आलेलं होतं. द पोलीस सेड, असं म्हणतात की रंजन वॉज अ ड्रेडफुल क्रिमिनल. जो रंजन होता तो ड्रेडफुल क्रिमिनल होता, भयंकर असा क्रिमिनल होता. हू कॅरीड अ कॅश रिवॉर्ड, हू कॅरीड ज्याच्यावरती बघा कॅश रिवॉर्ड होतं, रिवॉर्ड म्हणजे बक्षीस होतं, किती रिवॉर्ड ऑफ 50,000, ऑफचा अर्थ चार्ज 50,000चे त्याच्यावर बक्षीस होतं. फॉर इन्फॉर्मेशन लिडिंग टू हिज अरेस्ट, माहिती देणाऱ्यांना, त्याच्या संबंधीची माहिती देणाऱ्यांना
50,000चं बक्षीस होतं. ही अँड हिज असोसिएट, तो आणि त्याचे जे असोसिएट्स होते, सहकारी होते, हॅड बीन लिंक टू द मर्डर ऑफ फॉर्मर ब्रह्मर्षी सेना डिस्ट्रिक्ट चीफ राम मनोहर शर्मा इन सीतामढ़ी डिस्ट्रिक्ट बिहार. तर त्याचे जे साथी होते त्यांच्यावर सुद्धा लिंक, म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीचा खून करण्याचं त्यांच्यावर लिंक करण्यात आलं होतं. द पोलीस सेड, पोलीस असं म्हणतात की, पोलीस सेड द गँग, थांबा एकच मिनिट वर जाऊया आपण. पोलीस सेड वुड इश्यू नोटीस टू जस्टिफाय अ मर्डर. पोलिसांनी त्यांना सुरुवातीला नोटीस दिली होती का ते जस्टिफाय करा, तुम्ही जो खून केलाय ना त्याचं कारण सांगा वगैरे, त्याबद्दल पोलिसांनी नोटीस दिली होती. आफ्टर किलिंग शर्माचा खून झाल्यानंतर द गँग सर्क्युलेटेड अ नोट, मग त्या गँगनी काय केली, सर्क्युलेट म्हणजे पसरवणे, सर्वांना एखादी गोष्ट देणे. त्यांनी एक नोट पसरवली. काय पसरवली बघा, विच बोर दॅट सिग्मा अँड कंपनी अ टॅगलाईन न्याय सेवा सहयोग. त्यांची एक टॅगलाईन होती. त्यांची टॅगलाईन काय होती, न्याय योगा सहयोग, म्हणजे न्यायचा म्हणजे जस्टिस, सेवा म्हणजे सर्व्हिस आणि सहयोग म्हणजे सपोर्ट. त्यांची कंपनीची टॅगलाईन काय होती त्या गुन्हेगारांच्या, न्याय सेवा सहयोग, जस्टिस सर्व्हिस अँड सपोर्ट. द गँग लिस्टेड 8 अलेज्ड क्राइम्स ऑफ शर्मा अँड कॉल्ड हिम अ सिनर. मग गँग लिस्टेड करण्यात आली 8 अलेज्ड क्राईम, त्यांच्यावर 8 गुन्हेगाराची यादी बनवण्यात आली. ऑफ शर्मा, त्याच्यापैकी शर्मा होते, अँड कॉल्ड हिम अ सिनर, आणि त्यांनी त्या शर्मा जो होता त्याला मारलं होतं, त्याला सिनर म्हणजे पापी माणूस म्हणून त्या गँगने घोषित केलं होतं. दे हॅड क्लेम, त्या गुन्हेगारांचा क्लेम होता, दावा होता की दॅट इट्स फाईट वॉज नॉट अगेन्स्ट एनी कास्ट, त्यांचा जो फाईट आहे, त्यांचा जो लढा आहे, अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध, कुठल्याही कास्ट विरुद्ध, कुठल्याही कम्युनिटी विरुद्ध त्यांचा गुन्हा नाही, बट अगेन्स्ट करप्ट पोलीस ऑफिसर, परंतु कुणाच्या विरोधात आहे तर करप्ट पोलीस ऑफिसरच्या विरोधात आहे. अँड द ऑपरेशन ऑफ द पुअर अँड वीक, आणि जे लोक पुअर, गरिबांचं, जे वीक आहेत, कमकुवत लोक आहेत, त्यांचं ऑपरेशन करतात, त्यांच्यावरती दबाव आणतात, त्यांचा छळ करतात, अत्याचार करतात, यांच्या विरुद्ध त्यांचा लढा आहे असं त्यांनी दिलेलं होतं. ओके, पुढे बघा, डिक्लेअरिंग दॅट द पनिशमेंट फॉर सच ऑफेन्सेस वॉज डेथ. बघा, डिक्लेअर त्यांनी घोषित केलं, द पनिशमेंट फॉर सच ऑफेन्स, या प्रकारचा जो गुन्हा केला, कुठल्या गरीबाला छळलं वगैरे, तर त्याचा जो सच ऑफेन्स वॉज डेथ, त्याचा गुन्हा काय तर त्याला ऑफेन्स करणं, डेथ करणं, मृत्यूदंड देणं. द गँग क्लेम, त्या गँगनी दावा केला की दॅट करप्ट ऑफिसर्स हॅड मेड देअर लाईव्स मिसरेबल. त्यांनी दावा केला की जे करप्ट ऑफिसर आहे, भ्रष्टाचारी ऑफिसर आहेत, त्यांनी त्यांचं जीवन काय केलं होतं, मिझरेबल म्हणजे वाईट केलं होतं, दुर्दशा आणली होती. अँड सेड दॅट, असं म्हणतात की those who gave 11 rupees as blessing will receive 111 as a return gift. त्यांनी दावा केला, दोज म्हणजे जे काही, who gave 11 rupees blessing, ज्यांना 11 रुपीज त्यांना ब्लेसिंग म्हणून दिले, त्यांना किती मिळतील तर 111 रुपये त्यांना मिळतील, विल रिसीव्ह, सिम्पल फ्युचर. द पोलीस साइटेड अ केस इन सीतारामरी चौरात वेअर द गँग हॅड ॲक्सेप्टेड कॉन्ट्रॅक्ट मनी अँड किल्ड अ मॅन नेम श्रवण कुमार. पोलीस साइटेड, मग पोलिसांनी असा साईट केला, दाखला दिला की अ केस इन, काय केस होती, सीतारामी चौरात, फेअर, जेथे द गँग हॅड ॲक्सेप्टेड कॉन्ट्रॅक्ट मनी, ज्यांच्याकडून गँगने काय केलं होतं, कॉन्ट्रॅक्ट मनी स्वीकारले होते, ॲक्सेप्ट केले होते. अँड किल्ड अ मॅन, आणि एका माणसाला मारून टाकलेलं होतं. दे एंटर्ड हिज शॉप, ते त्याच्या दुकानामध्ये त्यांनी एंटर केला, प्रवेश केला. अँड फायर 6 बुलेट्स ॲट हिम, आणि त्याच्यावरती काय तर 6 गोळ्या त्याच्या अंगावरती झाडण्यात आलेल्या होत्या. ओके, एकच मिनिट. हां, चला आता इथपर्यंत आलेलो आहोत आपण. हां, शेवटचा पॅराग्राफ आहे. ॲट बजपती इन द सेम डिस्ट्रिक्ट दे शूट आदित्य कुमार हॅड किल्ड हिम, आणि त्या सेम डिस्ट्रिक्टमध्ये त्यांनी आदित्य कुमारला डेड केलं होतं, मारलं होतं. इन अन एक्स्टॉर्शन केस रिपोर्टेड ॲट द गाधा पोलीस स्टेशन, एक्स्टॉर्शन केस होती, खंडणीची केस होती, रिपोर्ट करण्यात आली होती. दे डिमांडेड, त्यांनी मागणी केली होती किती तर 45 लाख 45 lakhs फ्रॉम अ पर्सन अँड हॅड थ्रेटन टू किल कंप्लेनंट द पोलीस सेट. 45 लाखची डिमांड केली, मागणी केली, आणि त्याला धमकी दिली त्याला मारण्याची. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.